आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधनेच्या वेळी मन एकाग्र किंवा एकचित्त होण्यासाठी काय करावे यावर आधारित एक छोटासा मार्गदर्शन बघणार आहोत। शास्त्र असं सांगतं की साधनेच्या वेळी मन एकाग्र होण्यासाठी काय करावं। साधना सफल होण्यासाठी मनाची एकाग्रता व ती साधण्यासाठी साधना अशा बीजांकुरण न्याय साधना आणि मनाची एकाग्रता या बाबतीत लागू पडतो। साधना करताना प्रथम देह स्थिर ठेवावा लागतो, त्यानंतर इंद्रिय स्थिर ठेवावी लागतात, त्यानंतर इंद्रियांच्या मागून सैरभैर धावणारे मन हळूहळू स्थिर होऊ लागते। साधनेचे संपूर्ण यश पदरात पाडण्यासाठी साधकाने प्रथम आहार व आचार शुद्धी करावी। पूर्ण सात्विक आहार घेऊन शुद्ध आचार ठेवणारा साधक हळूहळू निश्चित प्रगतावस्थेत पोहोचतो। ज्यावेळी अल्पकष्टात पुष्कळ धनप्राप्ती, स्त्रीविषयक विचार, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, मृग जळवत सुखाच्या मागे धावणे, विविध समस्यांचे कर्तृत्व स्वतःकडे घेऊन त्यावर उपाय शोधत बसणे, परमार्थाला उपयुक्त नसणाऱ्या वस्तूंची प्रीती बाळगणे अशा गोष्टी जोपासल्या जातात। तेव्हाच मनाचा कार्यव्याप मोठा असल्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी सवडच सापडत नाही। कार्यव्याप कमी करण्यासाठी वरील गोष्टी सोडून देण्याचा सराव करावा लागतो। इकडे साधना व तिकडे सराव अशा दोन्ही गोष्टी चालू झाल्यावर हळूहळू मनाची चंचलता नष्ट होऊ लागते। साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाच वेळी शेकडो विचार उद्भवतात। त्यांच्यावर नियंत्रण घालण्यापेक्षा ते तसेच उद्भवू द्यावेत, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये। असे करता करता एकदा उद्भवलेले विचार दुसऱ्या खेपेस सौम्य होतात व अशा क्रमाने त्यांची तीव्रताही नष्ट होते। त्यानंतर मन हव्या त्या गोष्टीवर केंद्रित होऊ लागते। मनाला नेहमी वारांगणेची उपमा देतात, पण वारांगणेचा एक चांगला गुणधर्म म्हणजे एका वेळी ती एकाशीच रत होते। मनात शेकडो विचार उद्भवले तरी एका क्षणी एकच विचार असतो। त्यामुळे त्याला चिंतनाचा व नामस्मरणाचा चाळा उपलब्ध करून दिला म्हणजे ते दुसरीकडे धावू पाहत नाही। साधनेचा गाभा म्हणजे चिंतन मनन होय। प्रारंभ अवस्थेत सगुणाचे व प्रगतावस्थेत निर्गुणाचे चिंतन मनन केल्यास ती साधना अतिप्रभावी ठरते। रामकृष्ण हरी।